आपण येथे दुधी भोपळ्याची रस्सा भाजी बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीची। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच इथे मी एक दुधी भोपळा घेऊन त्याचं पुढचं आणि मागचं बुड कट केल्यानंतर त्याला मध्यभागी कट करून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे। तसेच आता इथे मी या दुधी भोपळ्याचे सालटे काढून घेत आहे। सालटे काढून झाल्यानंतर या दुधी भोपळ्याचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथे मी मध्यम कापे करून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर, 2 मूठभर शेंगदाणे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 6 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घालून याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तसेच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्ता छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये आता मी जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घेऊन ते तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलेला आहे। त्यानंतर याच वाटणामध्ये आता मी येथे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। इथे आपल्या तेल सुटलेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी सुद्धा येणार आहे। आता मी या सर्व दुधी भोपळा घालून घेऊन तोही छान येथे परतून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात मिक्सरच्या भांड्याने थोडं पाणी असं 2 वेळा घालून घेतलेलं आहे आणि आपला दुधी भोपळा शिजून घेण्यासाठी इथे मी त्यावर झाकण घालून घेत आहे। हे झाकण घालून घ्यायची आणि काढून घ्यायची आणि भाजी हलवायची प्रोसेस आपल्याला 4 ते 5 वेळा करायची आहे। जोपर्यंत आपली भाजी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करावी लागते। इथे मी झाकण घालताना ते साइडने थोडंसं ओपन ठेवलेलं आहे जेणेकरून आपली शेंगण्याची भाजी ओतू जाणार नाही। जेव्हा आपल्या भाजीचा आकार कमी होतो, भाजी घट्ट होते, दुधी भोपळा शिजला जातो, तेव्हा आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली असते। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।